तर कालच्या बेसिक नॉलेजच्या क्लासमध्ये आपण ट्रायंगल्समधल्या 3 अँगल्सचे माप कसे फाइंड आउट करायचे याच्याबद्दल शिकलो होतो. त्याच्यामध्ये अजून आपण एक प्रॉपर्टी शिकलो होतो, एक्सटिरियर अँगलची प्रॉपर्टी, ज्याला आपण रिमोट इंटिरियर अँगल थिअरम असं म्हणतो. की कोणत्याही ट्रायंगलमध्ये अँगलच्या इंटिरियर अँगलच्या बाहेर ज्याने लिनियर पेअर तयार केलेली आहे अशा अँगलला आपण एक्सटिरियर अँगल म्हणतो. आणि त्या एक्सटिरियर अँगलचं माप हे त्याच्या ॲडजेसंट इंटिरियर सोडून जे दूरचे म्हणजे रिमोट इंटिरियर अँगल्स आहेत त्यांच्या बेरजे इतकं असतं. हे काल आपण बघितलं होतं. आता आज आपण बघतो एरिया ऑफ ट्रायंगल. हा सुद्धा एक फार महत्त्वाचा प्रकार शिकणे आवश्यक आहे. तसंच हे अंडर मेन्सुरेशन येतं. मेन्सुरेशन म्हणजे फाइंडिंग द एरियाज अँड व्हॉल्यूम्स ऑफ व्हेरियस जॉमेट्रिकल फिगर्स. पण स्पेसिफिकली मी आज फक्त एरिया ऑफ ट्रायंगलच आपल्या इथे कव्हर करणार आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगलच्या रिलेटेड असणारे सर्व प्रकारचे फॉर्म्युले आज आपल्याला इथे बघायचे आहेत. मग एरिया ऑफ ट्रायंगल जो त्याचा बेस आहे तो आहे, एक ट्रायंगल असतो, त्या ट्रायंगलमध्ये एक बेस असतो. एखाद्या व्हर्टेक्स पासून त्या बेसवर एक हाईट टाकलेली असते आणि मग आपण त्याचा एरिया काढू शकतो. इथे बघा आता की A B C is a triangle where base is BC, AD perpendicular to this BC. आणि इथे मी म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल is equal to half base into height. हाफ बेस इंटू हाईट. अशा प्रकारे आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. मग दिस इज वन ऑफ द फॉर्म्युला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये, जर का ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असेल, ट्रायंगल इज ए राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण त्याला बेस आणि हाईट असं म्हणणार नाही. आपण तिथे काय म्हणणार की एरिया ऑफ ट्रायंगल is equal to half product of perpendicular sides, half into product of perpendicular sides. हे आहे एरिया ऑफ ट्रायंगल when it is a right angled triangle. थर्ड केस, जर का हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर, बघा सो L M आणि N, this is a small a, this is small a आणि this is also small a. याच्यामध्ये हे तिन्ही स्मॉल ए आणि स्मॉल ए आहेत. म्हणजे या तिन्ही साइड्स याच्या कॉन्ग्रुएंट आहेत. दिस इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. तर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 साइड स्क्वेअर. √3 हे फॉर्म्युला आहे, √3/4 साइडचा स्क्वेअर. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही एक साइड
जरी दिलेली असली तरी आपण असं म्हणू शकतो की तिन्ही साईड्स आपल्याला माहिती आहे, बिकॉज ऑल द थ्री साईड्स आर इक्वल. आणि मग अकॉर्डिंग टू दॅट √3/4 साइड स्क्वेअर. देन आपण बघूया एखादा ट्रायंगल असा आहे की ज्या ट्रायंगल मध्ये आपल्याला बेस किंवा हाईट असा काहीतरी प्रकार माहिती नसून त्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आपल्याला माहिती आहेत. तिन्ही साइड्स आपल्याला माहित असताना हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रायंगल. आणि मग इथे आहे स्मॉल a, इथे आहे स्मॉल b, आणि इथे आहे स्मॉल c. a b c आर द साइड्स ऑफ ट्रायंगल. हा कोणत्याही प्रकारचा ट्रायंगल असेल, इट मे बी ऑब्ट्यूज अँगल, ॲक्टिव्ह अँगल, व्हॉट एव्हर. तर फक्त याच्यामध्ये आपल्याला डाटा काय माहिती आहे, याच्यामध्ये आपल्याला तिन्ही साइड्स माहिती आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये हाईट माहिती नाही आहे. आणि अशा केसमध्ये इथे जो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लागतो त्याला हिरॉन्स फॉर्म्युला असतो. हिरॉन्सचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल करिता S minus A, S minus B, and S minus C. So what is this S? So yes, S is A plus B plus C divided by 2. S is equal to A plus B plus C divided by 2. आणि या S ची किंमत जेव्हा आपण इथे पुट करतो, that is S minus A, S minus B आणि S minus C. अशा प्रकारे आपण त्या ट्रायंगलचा एरिया करू शकतो when we have the values of all the three sides rather than the values of height. ओके. तर आता या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायंगल मध्ये आपण काही एक्झाम्पल्स, लाईव्ह एक्झाम्पल्स करूया. तर first very simple example. Base is equal to 7.5 centimeter, height is equal to 5 centimeter. Find area. मग आपण असे म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल is equal to half base into height. Half base is 7.5, height is 5. आता इथे जर 2 ने भाग दिला, 2 1 2, this will be 2.5, and then 7.5 into 2.5, 25 125 12 25 27 127, and come here. So this is the area of triangle when base and height is known to me. आता एखाद्या वेळी राईट अँगल ट्रायंगल असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल is equal to half into product of perpendicular sides. Product of perpendicular sides. Half into 12 into 8. So this will be 48 square centimeter. आता एखाद्या वेळी काय असतं की आपल्याला एरियाची किंमत दिलेली असते.
एरियाची किंमत अवेलेबल असते, बेस किंवा हाईट या दोनपैकी एखादी किंमत अवेलेबल असते, अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट द रिमेनिंग व्हॅल्यू ऑफ द ट्रायंगल. आणि मग अशा प्रकारचा एखादा प्रॉब्लेम आहे की एरिया ट्रायंगल पी क्यू आर 150 आहे, बेस 20 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द हाईट. मग इथे आपण काय करणार, एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. Area is 150, half is a half, base is 20 and height is unknown. So this will be 2 and 2, we have 10. So 150 divided by 10, this is equal to h. 0 0 get cancelled. So 15 centimeter is equal to height of the triangle. So in this way also we can perform the various calculations. आता याच्यामध्ये आपण फक्त एकाच प्रकारच्या किंवा या पहिल्या दोन प्रकारच्या फॉर्म्युल्यांवर प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आता आपण बघूयात की इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर हाऊ टू फाइंड आउट द एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. Side of equilateral triangle is 8 centimeter. Find area. And this is area of equilateral triangle root 3 by 4 side square. Root 3 by 4 side square is 8 into 8. So this is 4 1s are 4, 4 2s are 8. So this will be root 3 into 2 into 8. So that will be 16 root 3 centimeter square. आता हे root 3 जे असतं याची जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये किंमत दिलेली असेल तर दॅट व्हॅल्यू यू हॅव टू पुट. जर दिलेली नसेल तर यू कॅन कीप इट ॲज इट इज. तुम्हाला त्याला तसंच ठेवता येईल, त्याला पुट करायची गरज नाही. दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल. तर इक्विलॅटरल ट्रायंगल असताना अशा प्रकारे आपण त्याचा ट्रायंगलचा एरिया काढू शकतो. ओके. आता कधी कधी असे असू शकतं की इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया तुम्हाला दिलेला राहील, त्याच्यावरून तुम्हाला साईड कॅल्क्युलेट करायला सांगितलेली असेल तर तसे सुद्धा प्रॉब्लेममध्ये असू शकतं. आता बघा if area of equilateral triangle is 25 root 3 square centimeter
find the side of triangle. मग इथे आपण म्हणणार एरिया of equilateral triangle is equal to root 3 by 4 side square. मग एरियाची किंमत आहे 25 root 3 is equal to root 3 by 4 into side square. 4 इकडे गेला 25 root 3 into 4 is equal to root 3 into side square. So root 3 get cancelled. So this is 100 is equal to side square. And that is 10 centimeter is equal to side. तर इथे आपल्याला माहिती होतं की एरिया किती आहे, ट्रायंगलचा एरिया माहिती होता, and according to the value of area of triangle we have calculated the side of triangle. मग इथे 25 root 3 होता, हा इथे जो अपॉन मध्ये 4 होता हा मी इकडे पाठवला, तो मल्टिप्लाय मध्ये गेला, रूट 3 इकडे पण आहे, रूट 3 इकडे पण आहे, that can be cancelled from either side. दोन्हीही बाजूचा रूट 3 आपण कॅन्सल करू शकतो. त्यानंतर 25 into 4 is 100 and 100 is equal to side square. Therefore side is equal to 10 centimeter. So likewise if you know the value of side value of area of triangle, then also you can calculate side of an equilateral triangle. आता आपण जो शेवटचा प्रकार बघितला होता ट्रायंगलच्या एरियाचा, ह्या हिरोन्स फॉर्म्युल्यावर आधारित असणारा प्रॉब्लेम इथे सोडवूया. की ज्या गणितामध्ये आपल्याला तिन्ही साइड्सची लांबी माहिती आहे, अशा वेळी त्या ट्रायंगलचा एरिया कसा निघेल हे आपण बघतो. तर याच्यामध्ये आपण साइड्स कन्सिडर करूया. किंवा टेन 12 आणि 18 these are the three sides of triangle जिथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे. मग इथे आपण म्हणूया लेट A is 10, B is 18, C is 12. So let us find out the value of S. S is equal to A plus B plus C upon 2. Therefore 10 plus 18 plus 12 divided by 2. 40 divided by 2, that is 20. So this is the value of S. याला आपण सेमी पेरीमीटर असं म्हणतो, because perimeter is sum of all the three sides आणि सेमी पेरीमीटर is sum of all the three sides divided by 2, and therefore it is 40 divided by 2, that is
20. त्यानंतर let us find out area of triangle S minus A, S minus B, S minus C. S is 20. 20 minus A, A म्हणजे 10. Hello. 20 minus B, B म्हणजे 18. 20 minus C, C म्हणजे 12. दिसतं. आता 20 into 20 minus 10 is 10. 20 minus 18 is 2. 20 minus 12 is 8. Then याला आपण सॉल्व करूया. तर इथे हे स्क्वेअर रूट मध्ये आहे. सो रादर दॅन मल्टिप्लाइंग अँड फॉर्मिंग ए कंप्लीट बिग आन्सर, लेट अस डिवाइड इट. याचे आपण वेगवेगळे छोटे छोटे तुकडे करूया. तर 20 इज 2 into 10. 20 ला मी लिहू शकतो 2 into 10. या 10 ला आणि 2 ला मी तसंच ठेवतो. आणि 8 is further divided into 2 into 4. ओके. आता इथे बघा हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये आहे. काय काय आहे? 20 चे फॅक्टर पडले होते 2 into 10. आता तुम्ही मला असं 2 into 10 का पाडले? कारण इथे 10 आणि 2 दुसरा एक आहे. नाहीतर मला या 20 ला 5 into 4 ही लिहिता आलं असतं, पण ते आपल्याला उपयोगाचं नव्हतं. आणि मग या 8 ला 2 into 4 लिहिला आहे. आता इथे बघा 2 दोनदा आहे, एकदा बाहेर निघेल. 10 दोनदा आहे, एकदा बाहेर निघेल. आता आतमध्ये एक 4 आहे. हॅलो, एक 4 आहे. तो जेव्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल तेव्हा त्याची किंमत 2 होईल या 4 च्या ऐवजी. आणि आतमध्ये फक्त शिल्लक राहिलेला आहे 2, की जो एकटा असल्यामुळे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघू शकत नाही. आणि मग याचा एरिया येईल 2 into 20 म्हणजे 10 into 220, 40 √2 सेंटीमीटर स्क्वेअर. याला आपण म्हणतो एरिया ऑफ ट्रायंगल. Area of triangle is equal to 40 into square root of 2 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. तर याच्यामध्ये A, B आणि C या व्हॅल्यूचा वापर करून यू हॅव टू कॅल्क्युलेट सेमी पेरिमीटर फर्स्ट. वन्स यू गेट द व्हॅल्यू ऑफ सेमी पेरिमीटर S, you can calculate the area of triangle after putting the various values into it. Good. वीस, 16 आणि 24
हे आपण सॉल्व्ह करून बघूया आता. इथेही आपल्याला तिन्ही साइड्सचीच लांबी दिलेली आहे. सो वी आर अनेबल टू यूज द फॉर्म्युला हाफ बेस इनटू हाईट. इथे आपण हाफ बेस इनटू हाईट अशा प्रकारचा काही फॉर्म्युला वापरू शकत नाही. इथे आपल्याला तिन्ही साइड्सची लांबी दिलेली आहे. सो वी हॅव टू यूज द ट्रॅक की जिथे आपण तिन्ही साइड्सचा वापर करून पहिल्यांदा सेमी पेरिमीटर एस फाइंड आउट करणार. अँड वन्स यू गेट सेमी पेरिमीटर एस आपण त्याच्यानंतर इथे त्याचा एरिया फाइंड आउट करणार. ओके, तर लेट अस A is 16, B is 20 and C is 24. In this case, semi perimeter S is equal to A plus B plus C divided by 2. 16 plus 20 plus 24 divided by 2. So this will be 16 plus 24 is 40. 40 plus 2 it is 60. 60 by 2 that is 30. So value of semi perimeter S is 3030. Now using this value you have to calculate area of triangle. आज आपण जे सगळं बघितलंय ते ट्रायंगलच्याच एरियाचे वेगवेगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत. सो फ्रॉम लास्ट 1 वीक वी हॅव स्टार्टेड दिस बेसिक नॉलेज. हे सगळं तुम्हाला 7-8 पर्यंत झालेलं आहे, पण तरीही याला आपण पुन्हा एकदा रिवाइज करतो सो दॅट इन स्टँडर्ड 9 तुम्हाला ते रिकॉल करण्यामध्ये आणि त्याची कनेक्टिव्हिटी मॅच होण्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. ओके, सो हियर formula is S minus A, S minus B and S minus C. So S is 30, 30 minus A, A is 16. 30 minus B, B is 20. 30 minus C, C is 24. Then 30 into 14 into 10 into 6. आता इथे ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत मी मगाशी सांगितलं rather than multiplying the व्हॅल्यूज तुम्ही मल्टिप्लाय करा, खूप मोठा आन्सर येईल, त्याला परत तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं काम पडेल. सो रादर दॅन दॅट यू जस्ट डिवाइड दोज व्हॅल्यूज. डिवाइड म्हणजे त्याचे आपण फॅक्टर्स काढूयात आणि लहान लहान तुकडे करूयात. आता इथे बघा, इथे 30 आहे. मी जर याचे फॅक्टर 10 into 3 पाडले तर या 10 सोबत आपल्याला एक फॅक्टर मिळतो. तर मी या 30 ला म्हणतोय 10 into 3 into. आता 14 आहे, त्याचे एकच पेअर आहे, ती आहे 2 into 7. अगेन 10 is 10, त्याला बदलू नका. आणि जो 6 आहे that is 2 into 3. आता इथे आपण पेअर शोधूया. 10 10, so one factor is 10. 3 3, so another factor is 3. 2 2, म्हणून another factor is 2. आता इथे शिल्लक काय राहत आहे? फक्त 7च हा असा नंबर आहे की जो याच्यामध्ये एकटा आहे, जो स्क्वेअर रूटच्या बाहेर निघू शकत नाही. कारण व्हॉटएव्हर द स्टडी वी हॅव डन ऑलरेडी की स्क्वेअर रूट मध्ये जर का 2 नंबर असतील तरच त्यापैकी एक नंबर बाहेर निघू शकतो. जर स्क्वेअर रूटच्या साइन मध्येच एक नंबर आहे तर तो नंबर बाहेर निघू शकत नाही. Therefore 7 will be as it is inside the radical side. इथे आलेला आहे 60. Root of 7 centimeter square. So this is the area of triangle.
तर ज्यावेळेस आपल्याकडे तिन्ही साइड्सचे माप अवेलेबल आहेत त्यावेळी कसा हाफ बेस इंटू हाईट लागत नाही आणि कशा प्रकारे त्याचं सेमी पेरिमीटर काढून हिनॉल्सचा फॉर्म्युला यूज करायचा हे आपण आतापर्यंत बघत होतो. तर याच्यावर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आता होमवर्कला देतो ते तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघावे सो दॅट तुमची सुद्धा रिव्हिजन त्याच्यामध्ये होईल. Perpendicular sides of right angle triangle find area. Find एरिया ट्रायंगल LMN. तर इथे मी थोडा एक्सप्लेन करतो तुम्हाला की इथे परपेंडिक्युलर साइड MN आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे हायपोटेनसची किंमत आहे आणि वन ऑफ द साइड 11 ही एक किंमत आहे. MN ही किंमत आपल्याला नाही आहे. हे तुम्हाला एक हिंट आहे की हाऊ टू फाइंड आउट द एरिया. त्याच्यानंतर इफ side of equilateral triangle is 12 centimeter, find area. Then if area of equilateral triangle is 200√3 centimeter square, find the side. याची आपल्याला साइड फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर if sides of the triangle are 6 centimeter, 8 centimeter, 10 centimeter, find area. Then sides of the triangle are 20 centimeter, 30 centimeter, 40 centimeter, find area. तर हे आज आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले शिकलो होतो त्याच्यावर आधारित हे एवढे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला मी होमवर्क मध्ये देत आहोत. हे सगळ्यांनी सॉल्व्ह करून बघावे. उद्या रविवार
ठीक आहे. तर नंतरच्या क्लासमध्ये आपण याच्या पुढची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तरी सगळ्यांनी हा होमवर्क करावा. जे काही आतापर्यंत आपण शिकवलेलं आहे त्याला सुद्धा पुन्हा पुन्हा रिवाइज करून पाहावं आणि लवकरच आपण एखाद्या 2-4 दिवसामध्येच वर्ग 9वीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यांनी जो होमवर्क सांगितला जात आहे किंवा जे क्लासेस आपण या ठिकाणी दाखवत आहोत ते आवर्जून बघावेत आणि त्याला स्टडी करावं. थँक्यू.